हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही, तो तुझे संरक्षण करतो, तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करेल, तो तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करेल. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही, तो तुझे संरक्षण करतो, तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करेल, तो तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करेल. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही, तो तुझे संरक्षण करतो, तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करेल, तो तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करेल. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही, तो तुझे संरक्षण करतो, तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करेल, तो तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करेल. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही, तो तुझे संरक्षण करतो, तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री
चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करील. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही. तो तुझे संरक्षण करतो. तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करील. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही. तो तुझे संरक्षण करतो. तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करील. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कुठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. तो तुझा पाय घसरू देत नाही. तो तुझे संरक्षण करतो. तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षण करता आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुला जे सर्व काही तू करशील त्यामध्ये आता आणि सदा सर्व काळ रक्षण करील. आमेन.